नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं ह्या संदर्भातला निर्णय काहीच वेळामध्ये येऊ शकतो आणि तो तसा का आला ह्याचं विश्लेषण हे तो निकाल आल्यानंतर आपण जरूर करू. पण तो तसा का आला हे समजून घेण्यासाठी मुख्यत्वे काल जसं आपण श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जे काही पिटिशनर्स आहेत त्या पिटिशनरच्या वतीनं निवडणूक आयोगासमोर जे मुद्दे मांडण्यात आलेले होते त्याचं जसं विश्लेषण केलं तसंच आता श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या समोर जे 32 पानाचं ॲफिडेव्हिट ज्याला आपण शपथपत्र म्हणतो ते जे दाखल केलेलं आहे त्या शपथपत्राचं तपशीलवार विवेचन करू मला बराच वेळ लागला, जवळपास 1.5 तास लागला की शिवसेनेच्या वतीनं जे काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत ते मुद्दे नेमके कशाच्या आधारावरती आहेत आणि त्याचा सारांश काही शब्दामध्ये मी आधी तुम्हाला सांगतो आणि मग आपल्या असं लक्षात येईल की शिवसेनेच्या वतीनं जो स्टँड घेण्यात आलेला आहे त्यांच्या भूमिकेमध्ये वकिली मुद्दे हे अधिक काय. भारतीय राज्यघटनेच्या 324व्या अनुच्छेदाप्रमाणे ज्या स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या देशाचं निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोग हे भावनेच्या भरावरती चालत नाही. निवडणूक आयोगाला पुरावे लागतात आणि ते तसे पुरावे दिल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बाजूनं योग्य तो जो तुम्हाला हवा तसा तो निकाल मिळत नाही. आणि हे लक्षात घेऊनच श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जेव्हा पिटिशन दाखल करण्यात आली त्यावेळेला काही मुद्दे त्यांनी मांडले, पण त्या पिटिशनमध्ये निवडणूक आयोगानं त्यांना प्रत्युत्तर म्हणून जे काही मुद्दे मांडले होते की तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये हे उत्तर द्यायला हवं होतं ते तुम्ही दिलेलं नाही. आणि हाच शिवसेनेच्या वतीनं पहिला डिफेन्सचा मुद्दा आहे की जी ठरलेली पद्धती आहे, जी एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जे काही 20-22 मुद्दे काल आपण जे 18 पानाचं त्यांचं जे पिटिशन होतं ते जे पूर्णपणे वाचून दाखवलं तर त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्यांचं तपशीलवार विवेचन करत असताना शिवसेनेच्या वतीनं असं सांगण्यात आलं की मुळात एकनाथ शिंदे यांनी तुमच्याकडं जी काही पिटिशन दाखल केलेली आहे ती निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेल्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे आणि हे तुम्हीच त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही योग्य त्या फॉर्मॅटमध्ये आणा. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की निवडणूक आयोग ही त्यांची प्रक्रिया ही पुढे चालवेल. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या याचिकांशी काही संबंध आहे. माझ्या मते नाही. तिथे ज्या काही याचिका प्रलंबित होत्या आणि आहेत त्या मुख्यत्वे राज्यपाल आणि सभापतीचे अधिकार या संदर्भातले. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ही भूमिका घेतली की निवडणूक आयोगासमोरच्या प्रोसिडिंगचा आणि सर्वोच्च न्यायालयातल्या निकालाचा काही संबंध नाही आहे, तर त्या प्रोसिडिंगच्या वेळेला निवडणूक आयोगाच्या वतीनं जो एक मुद्दा मांडण्यात आलेला होता की दोन्ही पक्षाची बाजू ही समजून घेण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागू शकतो. शिवसेनेच्या डिफेन्समधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणूक आयोग काय म्हणतं आहे की आम्हाला वेळ लागेल. आणि असं असून सुद्धा ज्यावेळेला श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं 4 तारखेला तुमच्याकडे प्लीड करण्यात आली, पिटिशन करण्यात आली, त्यावेळेला तुम्ही फक्त 24 तासामध्ये आम्हाला कसं काय सांगितलं की तुम्ही आम्हाला याच्यावरती उत्तर द्या. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा शिवसेनेच्या वतीनं असं सांगण्यात आलेला आहे की धारावीची जी पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे त्या पोटनिवडणुकीचे आपल्या दुर्दैवाने हयात नसलेले आमदार रमेश लटके हे तर आमचेच आहेत, ते आमच्याच गटाचे होते आणि त्यामुळे नॅचरली त्यांनी बंडखोरीच केलेली नसल्यामुळं तिथं शिवसेनेचा हा पहिला अधिकार आहे, कारण त्या आमदारांच्या बद्दलचं कुठलंही डिस्प्यूट नाही आहे. आणि तुम्हाला काय घाई झालेली आहे, कारण जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये असं म्हणत आहात निवडणूक आयोग अर्थात ते अतिशय कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये ज्या भाषा वापरायच्या असतात ऑनरेबल वगैरे तशा भाषांचा वापर करूनच त्यांनी सांगितलं की तुम्हीच निवडणूक आयोगाने काय म्हटलं की आम्हाला वेळ लागेल, तर मग आता कशाची घाई आहे. आणि तेव्हा की जेव्हा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये श्री एकनाथ शिंदे यांचा गट माध्यमामध्ये आलेल्या बातम्यानुसार ही शिवसेनेने केलेल्या प्लीडमधली ओळ आहे की शिवसेनेच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांचा उमेदवारच नसणार आहे, त्यामुळं जे आपल्यात हयात नाही आहेत ते आमचेच होते नॅचरली, त्यामुळं आमचा दावा इथे कायम राहतो आणि ते धनुष्यबाणाचं चिन्ह हे आम्हाला मिळायला हवं कारण त्यांचा तिथे उमेदवारच नसणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला तो असा की 23 जानेवारी 2018 या दिवशी शिवसेनेची एक प्रतिनिधी सभेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की श्री उद्धव
बाळासाहेब ठाकरे यांची 5 वर्षासाठी म्हणजे 23 जानेवारी 2023 पर्यंत त्यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार कुठेही ह्या 5 वर्षाच्या व्यतिरिक्त पक्षप्रमुख म्हणून निवडणूक घेण्याची तरतूद नाही आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीनं जी काही बैठक बोलवण्यात आलेली आहे ती शिवसेना पक्षाच्या घटनेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे ती बेकायदेशीर आहे. हा झाला आणखीन एक डिफेन्स. जो महत्त्वाचा डिफेन्स त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे तो असा आहे की शिवसेनेच्या घटनेप्रमाणे शिवसेनेमध्ये शिवसेनेचा नेता हा एकच आहे आणि तो म्हणजे पक्षप्रमुख. शिवसेनेमध्ये इतर नेते म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेनेचा नेता शिवसेनेचे प्रमुख अशी जी निवड करण्यात आलेली आहे ती गैरलागू आहे. कारण शिवसेनेमध्ये एकच पक्षप्रमुख वगळता इतर कुठलाही हुद्दा नाही आहे आणि त्यामुळं श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांच्या कार्यकारिणीने जी काही बैठक घेतली ती बैठकच मुळात बेकायदेशीर आहे. कारण शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचा कुठलाही हुद्दाच अस्तित्वात नसल्यामुळं शिवसेनेच्या निवडणूक आयोगाकडं सादर झालेल्या घटनेनुसार हे बेकायदेशीर आहे. सर्वात महत्त्वाचा आणि ज्याला आपण USP म्हणूया तो USP असा आहे की पक्षांतर बंदी कायद्यान्वये श्री एकनाथ शिंदे यांचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे आणि त्यामुळं आता त्यांनी आपला शिवसेनेवरती दावा करणं ह्या संदर्भामध्ये तसा कायदेशीर काहीही त्यांना अधिकार उरलेला नाही आणि या संदर्भातल्या सगळ्या याचिका ह्या अद्याप प्रलंबित आहेत म्हणजे कमिंग बॅक टू सुप्रीम कोर्ट. आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी व्हॉलंटरीली त्यांच्याबरोबर असलेल्या सदस्यांनी आपलं सदस्यत्व सोडलेलं असल्यामुळं त्यांच्या या अर्जाचा विचारच होऊ शकत नाही. कारण त्यांनी जो व्यक्ती पक्ष सदस्य नाही आहे ज्या व्यक्तीबरोबर गेलेली लोक आहेत ते पक्ष सदस्य राहिलेले नाही आहे तर त्यांच्या अर्जाचा विचार कसा करायचा. आणि दुसरा जो एक आरोप केलेला आहे आणि तो आरोप का महत्त्वाचा आहे हे मी नंतर सांगेल. तो आरोप असा आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्या आमदारांनी आणि खासदारांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना समर्थन दिलं म्हणून जी शपथपत्र दिलेली आहेत ती फ्रॉड आहेत फ्रॉड्युलंट आहेत अशा पद्धतीची भूमिका आज शिवसेनेच्या वतीनं ही निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली. काही छोट्या मोठ्या तांत्रिक गोष्टी होत्या. श्री अनिल देसाई असं म्हणाले की खरं म्हणजे कालच आम्ही 4:30 वाजता ह्या संदर्भातले सगळे पुरावे हे निवडणूक आयोगासमोर दिलेले होते. त्यांच्याकडे काहीतरी घोळ झाला त्यांना ते कळलं नाही. दुसरं असं आहे की आमच्याकडे 2.5 लाख पक्ष संघटनेशी निगडीत असलेली मंडळी आणि इतर पक्षाचे सदस्य असलेले 10 लाख अशा सगळ्या मंडळींची शपथपत्र तयार आहेत. ती आम्ही दिल्लीत पण आणलेली आहेत. पण निवडणूक आयोगानं जसं श्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही हे फॉर्मॅटमध्ये द्यायला हवं तसं आमच्याकडे ते फॉर्मॅटमध्ये अद्याप तयार नाही. त्याची स्कॅनिंग करावी लागेल त्याचं झेरॉक्स काढावे लागतील त्याची आणखी काही त्रुटी असतील तर त्याची पूर्तता करावी लागेल आणि याच्यासाठी आम्हाला वेळ लागेल. तो वेळ किमान 4 आठवड्याचा हवा आहे. म्हणजे पुन्हा त्यांनी अशाच पद्धतीनं ती भूमिका घेतली आणि म्हणून मी म्हटलं की शिवसेनेनं श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जे काही दावे करण्यात आलेले होते म्हणजे पिटिशन होती त्या पिटिशनच्या प्रत्येक मुद्द्याला वकिली पॉइंटर्सनी त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. आता याच्यामध्ये त्यांची जी मूळची पिटिशन आहे म्हणजे आजचा जो त्यांचा रिप्लाय आहे त्या रिप्लायमधला जो माझ्या दृष्टीनं आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांनी जे सांगितलं की व्हॉट वी नॉट टू सी आम्ही काय पाहू तर आम्ही हे पाहू की मेजॉरिटी कुणाकडे आहे. आणि आजपर्यंतचा जो प्रेसिडेंट आपण ज्याला म्हणतो जी परंपरा आहे आणि जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जे काही होईल ते कोणाकडं कशाचं बहुमत आहे याच्यावरतीच होईल. बाकी वकिली मुद्दे वकिली आर्ग्युमेंट हे चालत राहील. सो शिवसेनेने सुद्धा काल ज्या पद्धतीनं श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं काही आकडेमोड करत निवडणूक आयोगासमोर असं सांगितलं होतं की आमच्याकडे 40 आमदार 12 खासदारांचा पाठिंबा आहे. हे लोक 69 लाख मराठी मतदारांचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांचं प्रतिनिधित्व करतात आणि हे 39 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतात. आमच्याकडे सुमारे 1,32,000 सदस्यांचं शपथपत्र आहेत. आमच्याकडे राज्य कार्यकारिणीतल्या 12 सदस्यांचा पाठिंबा आहे आम्हाला. तर याला काउंटर म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज जी आकडेवारी देण्यात आली तीच अंतिमतः महत्त्वाची ठरेल. आणि मधल्या ओळीमध्ये जो आपण शेवटचा भाग सांगितला की धनुष्यबाण कोणाचा
तर याचा थोडक्यात आत्तापर्यंतच्या प्रेसिडेंटनुसार काय होऊ शकतं त्याचा आपण अंदाज बांधू शकतो. अर्थात तो मी स्वतः काही वकील नसल्यामुळं आणि तिथे कोण कशा पद्धतीचे लिगल पॉईंट्स मांडतात, एक फक्त एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आपण छोटंसं मत त्याच्यावरती नोंदवू. सो आज शिवसेनेनं काय सांगितलंय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याच्यामध्ये म्हणजे विधानसभेतले आमदार, तर ते 14 आमच्यासोबत आहेत. तर शिंदे यांच्याकडे मात्र 0 आहेत, कारण 14 मेंबर्स हू अलेज टू सपोर्ट पिटिशनर म्हणजे श्री एकनाथ शिंदे हॅव इन्कर्ड डिस्क्वालिफिकेशन अँड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स आर पेंडिंग. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषद, तर तिथले 12च्या 12 सदस्य हे आमच्या बरोबर आहेत, इन्क्लुडिंग श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी फेसबुकमधून महाराष्ट्राला हे सांगितलं होतं आपल्या लाईव्हमधून की मी राजीनामा देतोय, पण या केसमध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला नाही आहे हे स्पष्ट होतं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र 0 सदस्य आहेत. मेंबर ऑफ पार्लमेंट्स, त्याच्यात शिवसेनेचं मत असं आहे की आमच्याकडे 7 सदस्य आहेत, त्यांच्याकडे 0 आहेत. 12 मेंबर्स हू अलेज टू सपोर्ट पिटिशनर हॅव इन्कर्ड डिस्क्वालिफिकेशन अँड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स आर पेंडिंग. मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा 3 आमच्याकडे आहेत, राज्यसभेतले सगळे सदस्य आमच्याकडे आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी त्यातले जवळपास जे 234 आहेत, इथे मात्र शिवसेनेने हे मान्य केलं आहे की 234 पैकी 160 सदस्य हे आमच्याबरोबर आहेत. बाकीचे कोणाकडे तेही त्यांनी सांगितलं, तिथं नील असं म्हटलंय. राज्य प्रभारी ऑब्लिक चीफ ऑफ स्टेट ऑफ SSPP एक्सेप्ट महाराष्ट्र, म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेले शिवसेनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यातले 18 जण हे आमच्याकडे आहेत, पण 11 जण श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत असं शिवसेनेनं मान्य केलं. प्रायमरी मेंबर्स ऑफ शिवसेना, ज्याच्यामध्ये आमच्याकडे 10 लाख मेंबर आहेत असं शिवसेनेचं मत आहे. तर एकनाथ शिंदे यांनी काल जे ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहेत त्याच्यानुसार त्यांच्याकडं 1,66,764 आहे. सो हे शिवसेनेनं स्वतःच हे तुलनात्मक चार्ट म्हणून सांगितले की त्यांच्याकडे 1,66,000 असले तर आमच्याकडे 10 लाख आहेत. व्हेरियस पोस्ट होल्डर्स इन द ऑर्गनायझेशनल, त्याच्यामध्ये आमच्याकडे 2,62,542 सदस्य आहेत, त्यांच्याकडे 0 लोक आहेत. सो टोटल आमच्याकडे स्ट्रक्चर ॲज पर द चार्ट बिलो हे सगळं बघून 2,62,542 लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आता ही एक महत्त्वाची आकडेवारी जी एकनाथ शिंदे यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये नव्हती, ती त्यांनी सांगितली की आमच्याकडे किती जिल्हा प्रमुख आहेत, तर मेल आणि फिमेल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमच्याकडे ज्यांनी ॲफिडेव्हिट दिले तर पुरुष असलेले नेते 96 आणि महिला 96, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. डेप्युटी डिस्ट्रिक्ट प्रमुख 300 हे मेल आणि फिमेल. तालुका प्रमुख 350, डेप्युटी तालुका प्रमुख 700. शहर प्रमुख सिटी प्रेसिडेंट 275. UPA शहर प्रमुख सिटी प्रेसिडेंट 550. विभाग प्रमुख 1500. जिल्हा परिषद सर्कल प्रमुख 2500. पंचायत समिती सर्कल 5,000. शाखा प्रमुख 30,000. बूथ प्रमुख 90,000. आणि असे आमच्याकडं 2,62,542 म्हणजे वरचं जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचं ब्रेकअप होतं ते ब्रेकअप इथे आहे. क्लिअर कट असं दिसतं आहे की डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा जर सोडला तर शिवसेनेनं विधिमंडळ पक्ष आणि संसदेतला लोकसभा इथे जरी आमची मेजॉरिटी नसली, कारण तिथे ते पिटिशन सुरू आहेत, पण पक्ष इथे मात्र आमची मेजॉरिटी आहे अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि हे खरं तर कॉन्फ्लिक्ट आहे की जर असं झालं की निवडणूक आयोगाला हे बघायचं त्यांच्यासमोर आलं की विधिमंडळ आणि लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांची मेजॉरिटी आहे, पण पक्षामध्ये मात्र श्री उद्धव ठाकरे यांची मेजॉरिटी आहे. आजपर्यंत निवडणूक आयोगाच्या इतिहासामध्ये असं कॉन्फ्लिक्ट झाल्याचं मी तरी वाचलेलं नाही. मी सगळी वेगवेगळी जजमेंट्स जी आहेत ती जजमेंट्स वाचलेली आहेत आणि मग खूप साऱ्या गोष्टी त्यांनी इथे मांडल्या. पण त्यातलं जे अंतिम ज्याला प्रेयर म्हणतो आपण, ते प्रेयर काय आहे, तर प्रेयर असं आहे की इन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस स्टेटेड अबोव as well as in view of the facts contained in the preliminary reply filed along with this application, it is most humbly prayed that the Honorable Election Commission may be pleased to continue to maintain status quo till final hearing on the application under paragraph 15 takes place, after providing adequate opportunity to lead evidences and conducting oral hearing.
जी आमची सर्वोच्च न्यायालयातली वेगवेगळ्या याचिका आहे त्याची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत स्टेटस को मेंटेन करावा. रिजेक्ट द पिटिशनर्स ॲप्लिकेशन अंडर पॅराग्राफ 18. पास सच फर्दर ऑर्डर ऑर्डर्स ॲज इट मे डीम फिट अँड अप्रोप्रिएट. आता आपण मधल्या वेळीच्या सेकंड पार्टमध्ये जो मुद्दा मी टॅग केला की धनुष्यबाण कोणाचं, पहिला जो प्रेयर आहे तो तर ग्रँट होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण हाच मुद्दा घेऊन शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती की आधी तुम्ही याचा निकाल लावा की हे खासदार डिस्क्वालिफाईड झालेत की नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं तर या संदर्भातला निकाल नंतर आपण बघू, आधी पक्ष चिन्ह आणि पक्ष ह्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाला ठरवू द्या. रिजेक्ट द पिटिशनर्स ॲप्लिकेशन अंडर पॅराग्राफ 18. त्यांचा जो अर्ज आहे श्री एकनाथ शिंदे यांचा तो रिजेक्ट करावा, ज्याची अजिबात शक्यता नाही आहे, कारण तो अर्ज स्वीकारला गेलेला आहे आणि त्याची चर्चा सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी झालेली आहे. पास सच फर्दर ऑर्डर्स ॲज इट मे डीम फिट अँड ॲप्रोप्रिएट. आणि अशा पद्धतीचे हे जे दोन आमचे मुद्दे आहेत ते तुम्ही मान्य करा आणि मग योग्य तो आदेश तुम्ही त्यांना द्या. आता मुद्दा असा आहे की पहिला मुद्दा रिजेक्ट झालेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, दुसरा मुद्दा तर निवडणूक आयोगाने ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तिसरा मुद्दा ह्या दोन मुद्द्याशी निगडीत असल्यामुळं ह्या संदर्भातला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पर्टिक्युलर आदेशानंतर निवडणूक आयोग देईल याची शक्यता फार कमी वाटते. आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दृष्टीनं विचार करता एक अंदाज आपण जो की क्लिअर कट दिसतो पण आहे, पण पुन्हा एक आपण थोडंसं डिस्क्लेमर ठेवू की आणखी काय कायदेशीर मुद्दे येतात. ही दाट शक्यता आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे फॉर द टाईम बिंग हे फ्रीज केलं जाईल, ते गोठवलं जाईल. एकनाथ शिंदे यांना सांगितलं जाईल की तुम्हाला 3 पर्याय आम्ही देतो, त्यापैकी एक चिन्ह तुम्ही निवडा. श्री उद्धव ठाकरे यांना असं सांगितलं जाईल की तुम्हाला आम्ही 3 चिन्ह देतो, त्यातला एक पर्याय तुम्ही निवडा किंवा तुम्ही 3 द्या, आम्ही त्यातला एक तुम्हाला अलॉट करू, कारण इलेक्शन चिन्ह ही निवडणूक आयोगाची संपत्ती आहे. आता याच्यानंतर पुन्हा ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ येईल त्यावेळेला हाच मुद्दा, अशाच पद्धतीच्या चर्चा, अशाच पद्धतीचं स्कॅनिंग, अशाच पद्धतीची शपथपत्र, अशा सगळ्या गोष्टींची पुन्हा आपल्याला उजळणी करावी लागणार आहे. आणि मला आनंद पण आहे की ह्या सगळ्या राजकीय घटनाक्रमामधून काय जर होत असेल तर कायदा, भारतीय राज्यघटना, निवडणूक आयोग, स्वायत्त संस्था, सर्वोच्च न्यायालय यांचा पुन्हा एकदा आपल्याला मुळापासून अभ्यास करावा लागतो आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं समाजात मला माहीत नाही प्रगल्भता वाढते की नाही, पण आपलं ज्ञान मात्र ह्या निमित्ताने अधिक वाढण्याला मदत होते. सो थांबूया आपण इथे. जसं काल मी सांगितलं होतं त्याप्रमाणे शिवसेनेचा जो निवडणूक आयोगासमोरचा स्टँड आहे तो मी तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, ट्विटर आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ते तुम्ही फॉलो करायला लागा आणि तिथे तुमच्या ज्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचना आहेत त्याचं मनापासून स्वागत आहे. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.